मी राज विजय चौधरी, नगरसेवक. माझा प्रभाग, माझा कुटुंब, माझी जबाबदारी. मी मुख्य अधिकारी साहेबांना व नगराध्यक्ष साहेबांना माझ्या वार्डाचे विकास कामाबद्दल मी 20 ते 21 कामं माझ्या प्रभागाचे दिलेले आहे. जेणेकरून माझी अशी विनंती आहे की त्याच्यामध्ये लाईटाचा प्रश्न आहे, काही ठिकाणी डस्टबिन आहेत, काही ठिकाणी CCTV. आता चोरी भरपूर वाढलेली आहे, त्या हिशोबाने CCTVचे देखील काम टाकलेलं आहे. काही ठिकाणी गटर आहेत जे ओव्हरफ्लो झालेले आहेत, त्यांची मुदत संपलेली आहे. गटरचा विषय, रोड रस्ते, काही ठिकाणी डाब साचते आणि काही ठिकाणी रोड सुद्धा नाहीये. तर ही अशी मी या पत्र देखून मागणी केलेली आहे. गेल्या 30 तारखेला मी हे टपालामार्फत हे दिलेले आहेत आणि काही काळ मी CO साहेबांशी देखील मी फोनवर त्यांना कॉल केला, परंतु ते त्यांच्याकडे 2 चार्ज असल्या कारणाने माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही. परंतु माझी त्यांना विनंती आहे की माझ्या प्रभागाचे विषय आले पाहिजे, कारण लोक त्या ठिकाणी विकासापासून वंचित आहेत. काही ठिकाणी रोड नाही, गटर नाही, भरपूर म्हणजे दुर्दशा झालेली आहे. तर माझी विनंती आहे की हे माझे असे 20 ते 21 विषय आहे, जेणेकरून ठीक आहे राजकारण जे काही चालत राहते, कधी इथे कधी तिथे, परंतु विकासाचा हा मुद्दा आहे. माझी अशी विनंती आहे की हे विकासाचे मुद्दे माझ्या प्रभागाचे घेतले पाहिजे. ह्याशी माझी साहेबांना माझी एक अजून अशी विनंती आहे, नगराध्यक्ष महोदयांना विनंती आहे. गेल्या 13/5/2026 रोजी मी माझ्या वार्डातील बलबल काशी हा नाला सर्वात मोठा भुसावळातला नाला आहे. आज त्या ठिकाणी भरपूरसा डाग साचलेला आहे व साफसफाई कुठल्याच प्रकारची झाली नाही. माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी साफसफाई करून घेण्यात यावी. कारण बघा तुम्ही, पावसाळा चालू आहे, आज मुंबई झालं, पुणे झाले, या ठिकाणी ढगफुटीचे प्रकरण झालेले आहे. असं प्रकरण देव करे आपल्याकडे होऊ नये, दुर्दैवाने असं जर झालं तर जे काही लोक आहेत त्यांना अतिशय त्रास होऊ शकतो. हा त्रास थांबवण्यासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी नाले साफसफाई झाले पाहिजे, अशी माझी नम्र विनंती आहे CO साहेबांना, नगराध्यक्ष महोदयांना.